तर काल होता शनिवार आणि त्र्यंबकेश्वर एक्सप्लोरेशनचा माझा दुसरा दिवस होता. तर शनिवार असल्यामुळे म्हटलं हनुमानजींचं दर्शन घेऊ. त्र्यंबकेश्वर नगरीतील हे दक्षिणमुखी हनुमानजीचं मंदिर थोडं पुरातन आहे आणि ते गावाच्या थोडं बाजूला आहे, जिथे एक टेकडी आहे, त्या टेकडीवरती मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी मोठ्या मोठ्या पायऱ्या आहे, तर पायऱ्या चढत चढत गेलो आणि मंदिराचा परिसर इतका शांत आहे ना की मंदिराची घंटा वाजवली तरी आजूबाजूच्या परिसरात त्याचा आवाज जातो. मंदिर टेकडीवर आहे आणि टेकडीच्या आजूबाजूने सरळ जुनं वडाचे झाड आहे, तर इतकी छान सावली असते आणि वरती पक्ष्यांचे घरटे, त्यामुळे पक्ष्यांचा आवाज इथे पूर्ण असतो. इथे खरं म्हटलं तर याची वेळ खरंच सकाळचीच आहे, कारण की इथली शांतता आणि आजूबाजूचं वातावरण मनाला पूर्ण प्रसन्न करून जातं. आणि अशामध्येच हनुमानजीची एक पुरातन मूर्ती आहे, जी की दक्षिणमुखी हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे. आणि गावकऱ्यांचं असं मानणं आहे की आपण इथे एखादी इच्छा मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते. मग आजूबाजूच्या एरिया तिथे एक कुटी आहे, कुट्यामध्ये बाबा पण असतात, जे की हनुमानजींची इथे सेवा करतात. मंदिर उंचाव असल्यामुळे इथून रात्रीचे गावाचा पूर्ण एक व्ह्यू आपल्याला भेटून जातो. आणि अशा जर आपण कधी प्लॅन करत असाल त्र्यंबकला यायचं, तर ह्या मंदिरात तरी एकदा नक्कीच व्हिजिट करायला पाहिजे, कारण की खूपच शांत प्लेस आहे.